ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय पोप यांच्या विधानाबाबत आणि समलिंगी संबंधाबाबत. फादर मायकल जी, मला सांगा, जगापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. जगामध्ये दहशतवादाचा प्रश्न आहे, जगामध्ये हिंसा वाढते, हिंसाचार वाढतोय तो प्रश्न आहे, अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झालाय, जगामध्ये मंदी सुद्धा आहे. हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून पोप समलिंगी संबंधांविषयी बोलतात. याचा अर्थ काय काढाल तुम्ही? असं म्हणू नका की त्यांनी दुसरे प्रश्न सगळे बाजूला ठेवलेत. असं ही टेक्स क्वेश्चन बाय क्वेश्चन, आणि ह्या वेळेला त्यांनी हा प्रश्न घेतलाय. नाहीतर मी असं म्हणेन की दर बुधवारी जे पोपचं एक सगळ्या जगाला उद्देशून भाषण असतं, त्या वेळेला प्रत्येक वेळेला एक एक अशी समस्या ते घेतात आणि सगळ्या समस्यांवर व्यवस्थित विचार करणारं आणि मार्गदर्शन करणारं असं चर्च आहे, असं मला तरी निदान वाटतं. म्हणून असं म्हणू नका की ते सगळे प्रश्न सोडून हाच प्रश्न कसा घेतात. पण मला सांगा, आता आपल्याकडे डॉक्टरही आहेत आणि ते कार्यकर्ते आहेत, दोघांनी आपली भूमिका मांडली. ती भूमिका पूर्णपणे चर्चच्या विरोधात आहे, त्याला कसं तुम्ही उत्तर द्या? तर उदाहरणार्थ जमीर, पहिलं मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी सांगितलं की मी पोपपेक्षा जास्त मोकळ्या मनाचा आहे. असं मी त्यांचंही अभिनंदन करतो की मला ते पण बऱ्याचशा मोकळ्या मनाचे वाटले आणि त्यांचं धाडस आहे की ते समाजापुढे येऊन मान्य करतात. येस, की उदाहरणार्थ ते म्हणाले की मला सुद्धा खूप सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांसारखं वागावं असं वाटतं, पण ते मला जमत नाही, त्याला मी काय करू. आणि तीच नेमकी पोपची आणि चर्चची भूमिका आहे. चर्च म्हणते की आम्ही मान्य करतो की काहींच्या मध्ये हे अशा प्रकारे स्त्री पुरुष संबंध ती घेऊ शकत नाहीत, त्यांची विकृती, त्याला विकृती सुद्धा म्हणायला मी तयार नाही, परंतु ते काहीतरी एक तो वेगळेपणा तरी निदान आहे आणि ते चर्च मान्य करते आणि त्याबद्दल त्यांना सहानुभूती देते. पोपचे अगदी स्पष्ट शब्द आहेत की अशा माणसांचा आम्ही द्वेष करत नाहीत, फक्त किमान त्यांना माणुसकीची वागणूक द्यायला पाहिजे. नक्कीच समाजाने एवढं तरी आपल्याला स्वीकारायला काय आहे. आणि ती आहे भूमिका चर्चची. उदाहरणार्थ त्यांना समजून घेणं आणि त्यांना हिडीस फिडीस न करणं ही चर्चची भूमिका आहे. आणि ह्या बाबतीत चर्च, मी असं म्हणेन, सुसंगत धोरण असं दिसतं की उदाहरणार्थ गर्भपात. चर्च नेहमी म्हणतं की गर्भपात नाही नाही नाही, पण त्याच्या परत बाजूने जाऊन जी मुलं अनवॉन्टेड आहेत, जी टाकलेली आहेत, त्यांना उचलून मदर तेरेसा सारख्या सेवा करणाऱ्या अशा संस्था पण आहेत. म्हणजे नुसतं एक जबाबदारी झटकून. तुमचं असं म्हणणं आहे पोपच्या विधानामागे माणुसकी आहे, माणुसकी शून्य विधान नाहीये, मानवतावादी विधान आहे. मी जातोय पुन्हा एकदा डॉक्टर हेमांगी ढवळे यांच्याकडे. डॉक्टर, शेवटचा प्रश्न आहे माझा. मला सांगा, पोप यांचं विधान बाजूला ठेवू, पण समलिंगी संबंधापासून काही धोके उद्भवतात का? नाही, एक आता एड्सचं प्रमाण त्यांच्या समलिंगी संबंधांमध्ये जास्त आढळतं, पण बाकी इतर काही रोग असं निर्माण होण्याची शक्यता नसते. आणि मानसिक रोग तर नाहीच नाही. जर दोघांनी ते ॲक्सेप्ट केलं असेल, मान्य केलं असेल आणि दोघं जर सुखात असतील, तर त्यांना दुसरे कुठचेही मानसिक आजार होण्याची शक्यता नाही. उलटं ते जर त्यांनी मान्य केलं नाही किंवा समाजाला भिवून ते राहिले आणि समाजाला घाबरून त्यांनी लग्न वगैरे केलं, तर त्यांच्यात आणि त्यांच्या बायकोच्यात किंवा नवऱ्यात मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता असते. मी शेवटी आपल्या कार्यक्रमाचं जातोय जमीर कांबळे यांच्याकडे. ते उघडपणे आपला जो चॉईस आहे तो लोकांना सांगतायत. जमीर, मी तुमचं खरोखरच अभिनंदन करतो. या देशामध्ये ही धाडसी भूमिका तुमच्यासारखे लोक घेत आहेत आणि अशोक रावकवींपासून सगळे लोक गेली 2-3 दशकं ही चळवळ चालवत आहेत. मला सांगा, शेवटी पोप यांच्या विधानामुळे तुम्हाला त्रास होईल असं तुम्हाला वाटतं का, आणि पुढे काय झालं पाहिजे? सर्वात आधी मला हे सांगायला आवडेल की होमोसेक्शुअलिटी हा काही चॉईस नाही आहे. मगाशी पण तुम्ही डॉक्टरांना विचारलं की हा चॉईस असणं म्हणजे त्यांचा तिरस्कार करावा की काय. माझ्यासाठी ही एक आयडेंटिटी आहे, कारण चॉईस असता तर मग मी समाजाची मान्यता सहजपणे मिळते हे पाहून हेट्रोसेक्शुअलिटीज चूज केली असते. तर त्या अर्थाने ती चॉईस नाही आहे, कारण माझ्या अगदी अस्तित्वात माझी होमोसेक्शुअलिटी आहे. माझी एक प्रकारची अनुभूती, अनुभव, माझी इच्छा हे आहे, म्हणून मला ती काही बदलता येणार नाही आहे आणि म्हणून मला ती निसर्गाचाच भाग वाटते. आणि पोपनी जे विधान केलं आहे ते काही मला धोकादायक वाटत नाही. एवढंच की समाजातल्या लोकांना, की जे लोक पोपला मानतात, त्यांचं कदाचित एक आमच्याविषयी एक पूर्वग्रह तयार होईल आणि तसे पूर्वग्रह आता आधीच अस्तित्वात आहेतच आणि त्यासाठी होमोसेक्शुअल चळवळ चालूच आहे क्विअर लोकांची. तर विल प्ले द गेम. अगदी तुमच्यासारखे लोक ठामपणे उभं राहतील आणि आपलं जे काय अनुभूती आहे, आपली जी काही हाक आहे मनाची, तिच्याशी प्रामाणिक राहतील. एवढं शेवटी मी म्हणतो. मी शेवटी इतकंच म्हणेन की समलैंगिक संबंध हा
पूर्वी सुद्धा वादग्रस्त मुद्दा होता, पुढे सुद्धा राहील. पण आपण एवढंच करू शकतो, ही माणसं आहेत आपल्या समाजातली, आपल्या बरोबरची माणसं आहेत, हे कोणी आपले शत्रू नाहीत. त्यांना माणुसकीने वागवण्याची, त्यांना आपल्यातली माणसं म्हणून वागवण्याची गरज आहे. हे सर्व समाजाने लक्षात घेतलं तरी पुरेसं होईल. शेवटी पुन्हा एकदा समलिंगी संबंधांपासून जगाला वाचवण्याचं पोप यांचं आवाहन योग्य आहे का, माझा प्रश्न होता. तुम्ही पडद्यावर बघा, आता 79% लोक म्हणतायत पोप यांचं आवाहन योग्य आहे. अजूनही आपला समाज समलिंगी संबंध स्वीकारायला तयार नाही, तो त्याच्या विरोधात आहे, हे या पोलवरून दिसतंय. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.